महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे। अजित पवार यांनी आज विधिमंडळामध्ये जे आहे ते राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे। यामध्ये विदर्भाला आणि विशेष करून नागपूरला काय मिळाले याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार विकास वैद्य सर आहे। सर, काय वाटतं, अर्थसंकल्प सादर झाला आहे, विदर्भाला विशेष करून नागपूरला काय हाती लागलं? आपण बघा, या म्हणजे 2014 पासूनच आपण जर बघितलं तर विदर्भासाठी खूप काही देण्यात आलेलं आहे। मधला तो महाविकास आघाडीचा काळ सोडला तर त्या काळामध्ये कोरोनाचा पण काळमध्ये आला होता, पण नंतरच्या काळात पुन्हा शिंदे सरकार आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा विदर्भाला भरभरून मिळायला लागलेलं आहे। यातला एक महत्त्वाचा भाग बघा आपण की गडचिरोलीचा पूर्ण चेहरामोहरा बदलून गेलेला आहे आणि गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलून टाकत असतानाच एकेकाळी विदर्भात असा आरोप व्हायचा की फक्त नागपूरला सगळं देण्यात येत आहे, पण आता या मधल्या काळामध्ये नागपूरसहित विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना सगळं काही मिळत आहे। आता जसं एक विणकरांचा प्रश्न आहे, विणकर हा कापूस आणि सोयाबीन सगळं आपल्या इथे पिकतं, तर विणकरांचा प्रश्न सोडण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये अर्बन हाट केंद्रांची निर्मिती करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा बऱ्याच अंशी फायदा हा विदर्भाला होणार आहे। दुसरा भाग आपण म्हणू की आज नागपूरचं जे विमानतळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, त्याचं आपण सगळ्यांनी बघितलं आहे, GMRला ते हस्तांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्याचा जो विकास करायचा, त्याचं एक आधुनिकीकरणचा रूप द्यायचं त्याला, तो एक महत्त्वाचा निर्णय, त्याला एक मान्यता देण्यात आलेली आहे। तिसरं आपण म्हणू की वैनगंगा नळगंगा याची जी घोषणा आहे ती देवेंद्र फडणवीसांनी ही अधिवेशनाच्या दरम्यान केली होती, त्याला आजच्या तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जवळजवळ वैनगंगा नळगंगामुळे विदर्भातले 6 जिल्हे नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ हे 6 जिल्ह्यांना एक मोठ्या प्रमाणात फायदा त्याच्यामध्ये होणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न हा नेहमी ऐरणीवर असतो, तो म्हणजे कोर्टातले पेंडिंग केसेस आणि त्याच्यासाठी अधिकाधिक छोट्या छोट्या न्यायालयांची निर्मिती व्हावी, हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेला होता। त्याच्या प्रत्येक वेळा मागण्या करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये या संकल्पामध्ये जवळजवळ 18 न्यायालयांच्या निर्मितीची घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 4 न्यायालय हे एक दर्यापूरला आहे अमरावतीला, एक नागपूर जिल्ह्यात काटोलला आहे, एक आर्वीचा आहे वर्धा जिल्ह्यात आणि दुसरं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। तर या सगळ्याचा आपण जर भाग पाहिला तर मला वाटतं की हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प अशा अर्थाने, कारण विदर्भाला प्रत्येक वेळा जर आपण याच्या आधीच्या काळात पाहिलं 10 वर्षाच्या आधी, तर विदर्भाला नेहमी सापत्न वागणूक मिळायची, पण मागच्या काही याच्यामध्ये विदर्भाला भरभरून मिळत आहे आणि आज विदर्भाचा अगदी म्हणजे बुलढाणा वगैरे हे शहरं जे होते हे मराठवाड्याशी कनेक्टेड होते, पण आज या शहरांना देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे। आणि या अर्थसंकल्पात हा अर्थसंकल्प जेव्हा अजित पवारांनी विधानसभेत सादर केला आणि विधान परिषदेत एका वैदर्भ्याने आशिष जयस्वाल जे त्याचे राज्यमंत्री आहे त्यांनी सादर केला, तर मला वाटतं ही आपल्या सर्व वैदर्भीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। आणि आपण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे की आपण जरी या सगळ्या गोष्टी अजून देतो आहे तरी आज जसा आता मेट्रोचा मार्ग, आज मेट्रोसाठी नागपूर, पुणे, मुंबई या संदर्भात, तर नागपूरचा जवळजवळ आता 50 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झालेला आहे। आता 43.80 किलोमीटरचा आणखीन मार्गाची त्यांनी जे तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे, त्याच्यामुळे मेट्रो जितकी चलनात येईल तितका जो खालची ट्रॅफिक जे ते ट्रॅफिक कंजेशनला बऱ्यापैकी मदत होईल, कारण ते एक पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि अत्यंत चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि अत्यंत स्वस्तामध्ये ते लोकांना मिळत आहे। त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यामधनं पुढे फीडर गाड्या वगैरे पण त्यांचा सुरू करण्याचा मानस आहे। तर मला वाटतं एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प असं याचं वर्णन करतात। एकूणच तर दुसरा प्रश्न अर्थसंकल्पाचा, आपण बघितलं की विधानसभा निवडणुकी दरम्यान जे आहे ते लाडकी बहीण योजनेची जी मदत आहे ती भरीव वाढ करण्यात येण्यात असेल, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल याचं देखील आश्वासन देण्यात आलं, त्यामुळे अपेक्षा होत्या लाडक्या बहिणींनी विशेष करून शेतकऱ्यांना की यावेळेस कर्जमाफीची घोषणा जी राज्य सरकार करू शकते, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बाजूला ठेवले नाही। त्याच्यात त्यांनी जे मी ऐकलं त्याच्यात त्यांनी असं सांगितल्याचं हे आहे की कर्जमाफीचा हा थोडासा कर्जमाफीमध्ये आणि लाडकी बहीण योजनेमध्ये काही टेक्निकल बाबींचा इश्यू आला होता, त्याच्यामुळे त्याच्यावर विचार करून ती खरोखर योग्य शेतकऱ्यांना, आणि जसं मागच्या लाडकी बहीण योजनेमध्ये जे अगदी ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, ज्यांचं इन्कम जास्त आहे
अशा महिलांनी देखील त्याचा लाभ घेतला होता. किंवा बऱ्याचदा असं लक्षात येतं की मागच्या वेळेस असा आरोप झाला होता की शेतकरी ते कर्ज काढतात पण ते वेगळ्या कारणासाठी खर्च करतात आणि त्या शेतीवर ते हे करत नाही. तर एक त्याचा एक नीट त्याच्या गाईडलाईन बनवून मग त्याला आपण ती कशी कर्ज म्हणजे त्या कर्जमाफीचा फायदा नक्की प्रॉपर शेतकऱ्याला मिळावा असं साधारणपणे त्यांचा मानस आहे सरकारचा. त्याच्यामुळे त्याच्यावरती ती योजना एक बनवून त्याच्या गाईडलाईन बनवून त्या पद्धतीने इव्हन लाडकी बहीण योजनेमध्ये देखील पहिल्यांदा त्यांनी मान्य केलं की पहिल्यांदा आमची चूक झाली की आम्ही सगळ्यांना देऊन दिलेला आहे. त्याच्यामुळे नेमक्या ज्या महिलांना ॲक्च्युली लाभ मिळायला पाहिजे होता, जसं लोक म्हणतात की ते इतक्या महिला कमी होतील जास्त होतील असा भाग नाही आहे. ॲक्च्युली ज्या महिलांना लाभ मिळावा त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचू शकली नाही. त्याच्यामुळे ती त्यांच्यापर्यंत योजना पोहोचावी अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेचा तो फायदा त्यांनी सध्या थांबवून ठेवला. खूप खूप धन्यवाद सर. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर.